नमस्कार. अर्जुन सायली घरी आलेले असतात. सगळेच जण त्यांच्यावर रागावलेले असतात. त्यावेळेला कल्पना म्हणते, अर्जुन सायली मला सांगा, तुम्ही दोघं एकमेकावर प्रेम करता का? त्यावर अर्जुन म्हणतो, हो मम्मा. त्यानंतर कल्पना रागारागाने म्हणते, हे खोटं आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर दाखवते आणि म्हणते, अरे गेली 1.5 वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय. त्यानंतर प्रताप म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ काय? त्यावर रविराज सांगू लागतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ असा आहे, हे दोघं नवरा बायको म्हणून एकत्र राहणार विशिष्ट काळासाठी आणि मधुभाऊंची निर्दोष मुक्तता झाली की हे दोघं वेगवेगळे होणार आणि आपापल्या मार्गाने जाणार. त्यावेळी पूर्णाजी म्हणते, अगं सायली, मी तन्वीला माझ्या नातसून म्हणून निवडलं होतं, तरी सुद्धा मी तुझा स्वीकार केला आणि तुला माझी नातसून म्हणून पसंत केलं आणि तू आम्हाला फसवलंस असं बोलून पूर्णाजीला चक्कर येते. सगळे पूर्णाजीकडे बघतात तर कल्पना खूपच रागवलेली असते. कल्पना सायलीचा हात धरते आणि म्हणते, आता माझ्या घरात ह्या फसवणूक करणाऱ्या मुलीला जागा नाही असं बोलून ती सायलीला घराबाहेर काढते. ते बघून अर्जुन टेन्शनला येतो. अर्जुन म्हणतो, मम्मा, जर सायली या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. ते ऐकून कल्पना म्हणते, काय काय बोलतोस तू? त्यावर सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्ही इथेच राहा, मी जाते. आणि सायली बाहेर जाते. तेवढ्यात मधुभाऊ बाहेर येतात आणि सायलीला हात पकडतात आणि म्हणतात, चल बाळा. आणि मधुभाऊ सायलीला घेऊन निघून जातात. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.